पालीला पण असा सेम डोंगर होता आणि आता लेण्याद्रीला पण जाते असा सेम डोंगर किती मोठा आहे ना पण सुंदर पण वाटतंय या डोंगरावर नाही रे तर आम्ही लेण्याद्रीच्या डोंगराजवळ आलो ह्याच डोंगरा खरं खरं चढायचं का द्राक्षाच्या बाग द्राक्षाच्या बागी आणि हा डोंगर मॅप करायलाच मग आपण ओझरच्या जवळ खूप आहे म्हणून अरे हो आयफोन आहे हा अरे हो अहो खरंच समोर बघ डोळ्याने पहिले व्यवस्थित अहो तुम्हाला सांगते बापरे खरंच अहो लाईन तर नाही ना ती लाईनच आहे ते माणसं एवढी? आहेत ते एवढी बस? पांढरी पिवळी हिरवी हो कसं जायचं मग आपण किती तास लागतील आता आपल्याला 25-30 मिनिटं लागतील 30 मिनिटं बस मग काही नाही ठीक आहे ना मज्जा येते चला खजगी लेण्याद्रीमध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आज आहे रथसप्तमी मी हळदी कुंकू केलं नव्हतं रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकू करणार होती पण अचानक अष्टविनायकचा प्लॅन झाल्यामुळं माझं हळदी कुंकू हे राहून गेलं होतं तर मी काय केलं जेवढ्या हळदी कुंकूसाठी आणल्या होत्या वस्तू त्यातल्या 11 वस्तू घेऊन आली आणि तिळाचे लाडू वगैरे होतेच तर ते देखील घेऊन आली तर इथे हळद कुंकू वगैरे ते घेणार आहे आणि प्रसाद दुर्वा फुलं वगैरे घेणार आहे आणि मग जिथे आपण मंदिरामध्ये पाया पडल्यावरती लेण्याद्रीमध्येच तर मी तिथेच हळदी कुंकू 11 सुवासिनींना देणार आहे तर त्यासाठी हळदी कुंकूच्या 2 डब्या घेतले प्रसाद दुर्वा फुले घेणार आहे आणि मुलांचं इथे चाललेलं होतं की हाताला बांधायचे दोरे पण घ्यायचेत जिथे तिथे आपण गणपतीला आम्ही गेलो तिथे मुलांनी हे दोरे देखील घेतलेले आहेत हाताला बांधण्यासाठी बांधतात परत काढून ठेवतात असंच चाललेलं आहे मुलांचं तर ते बघत होते की हा घेऊ का तो घेऊ प्रवासामध्ये खूपच मज्जा आली आणि लेण्याद्रीचा जो पूर्ण मोठा असा डोंगर आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे खूप सुंदर आहे तो डोंगर आणि वरती चढायला देखील तसाच भारी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेलच आणि ना हे मंदिर जे आहे ना भरपूर वरती आहे आणि इथे जाण्यासाठी ना जे वयस्कर लोकांसाठी अशा पालखी आहेत पालखीमध्ये बसण्यासाठी बहुतेक 1,500 का 2,000 रुपये एवढं तिकीट आहे एकाचं हाय बोय अर्धाच डोंगर चढलो की आम्ही खूप थकलो आणि मग इथे थोडा वेळ बसलो आराम करण्यासाठी इथे खूप सारे ना माकडं होते आणि ते माकडं इतके त्रास देत होते हातातली कोणतीही वस्तू असू दे मोबाईल असू दे पाण्याच्या बॉटली असू दे किंवा प्रसाद असू दे सगळं खेचून घेऊन जात होते आम्ही पाणी वगैरे पिलो आणि बॉटल टाकून दिलो तिथे फेकून टाकलो आणि त्यानंतर मग वरती चढायला सुरुवात केली मग नंतर वरती इथे पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतकी जास्त गर्दी होती ना भरपूर गर्दी होती मग इथे थांबणं पण खूप मुश्किल होतं माझ्याजवळ ना हळदी कुंकाच्या वस्तू होत्या प्रसाद होता त्याच्यामुळे ना माकडं इतके मागं लागत होते इतकी भीती वाटत होती मला पण आणि माझे केस पण लांब असल्यामुळे काही लोकांनी बोलले की तुमचे केस खूप लांब आहेत ना मग ते माकडे धरू पण शकतात मला इतकी भीती वाटली मग त्यानंतर मी केस पूर्ण बांधले आणि पूर्ण पदर पण घेऊन गपचूप आम्ही एका साईडला बसलो होतो तर माझे आहो गेले होते इथे लाईनला थांबले होते कारण की ना आम्हाला एक साईडलाच बसवलं होतं मुलं खूप मस्ती करत होते आणि मला थोडीशी भीती पण वाटत होती माकडांची आम्ही साईडला बसलो आणि आत्ताशी लाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे आणि हे आहे मंदिर आतमध्ये देखील लाईन आहे आणि हे आतमध्ये असं मंदिर आहे तर तुम्हाला आत्ता बाप्पांचं दर्शन भेटेलच हा आणि हे ना जेलसारखे असे होते साईडला आणि बाहेरून पण होते आणि हे आहेत बाप्पांचं तुम्ही पण दर्शन घ्या खूप छान मस्त असं वाटलं आणि इतकं थंड इतकं मस्त वाटत होतं ना तिथे
खूप छान. आणि आत्ताशी आमचं दर्शन पण झालेलं आहे. त्यानंतर मला आता सुवासिनींना हळदी कुंकू द्यायचं होतं, तर त्याची आम्ही तयारी करत होतो आणि सगळ्या लेडीजला आवाज देऊन बोलत होतो. आणि असा आवाज देऊ बोलवलो आम्ही आणि 11 सुवासिनींना हळदी कुंकू वाहनाची वस्तू दिली आणि छान माझं हळदी कुंकू पण यावर्षीचं पार पडलं. अष्टविनायकची पूर्णच यात्रा ही खूप मेमोरेबल राहणार आहे, कारण की सुरुवातीलाच पहिल्या दिवशी जेव्हा निघायचं होतं तेव्हा 2 तास अगोदरच प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो अष्टविनायकसाठी. आणि त्यानंतर ओझरमध्ये जे झालं ते देखील तुमच्यासोबत मी शेअर केलं. खूप मजेशीर होतं ते देखील. आणि त्यानंतर मग आता आम्ही लेण्याद्रीला आलोत आणि लेण्याद्रीचं देखील तुम्ही पाहू शकता. हे देखील खूप छान असं मेमोरेबल आहे की रथसप्तमीच्या दिवशी सुवासिनींना मी छान असं हळदी कुंकू इथं लेण्याद्रीमध्ये केलेलं आहे आणि खूप मस्त वाटलं. तिथून मंदिरातून आम्ही हळदी कुंकू झाल्यानंतर ना खालती आलो. हे दुकानं ते खूप सुंदर होते, छान छान वस्तू होत्या इथे, तर त्या आम्ही पाहिल्या नव्हत्या. जाते वेळेस आम्हाला घाई होती अगोदर मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे बाप्पांचं घेऊन हळदी कुंकू देखील मला करायचं होतं, तर त्यामुळे आमचं कुठेच लक्ष नव्हतं जाते वेळेस. आणि येते वेळेस मात्र सगळे दुकानं होते ते आम्ही सगळं पाहिलं छान छान. आणि पाहिल्यानंतर आम्ही खालती आलो महाप्रसादासाठी इथे. तर हे आहे मंदिराचंच आहे बहुतेक आहे महाप्रसाद. तर इथे भूक खूप लागली होती आम्हाला आणि इथे जेवण असतं, तर इथं आलो आम्ही. आणि इथे मग कुपन घ्यायचे असतात, तर आम्ही जाऊन कुपन वगैरे घेतले आणि आम्ही सगळेजण इथे बसलो जेवण्यासाठी. तर हे आहेत काकू काका आणि सगळी आमची टीम आहे ही सगळी. आणि बाबा दाखव मला कसं असतं कुपन. आणि हा आहे महाप्रसाद. तर महाप्रसाद आम्ही घेतला. काकूनी सांगितलं होतं की आपण यात्रा करतोय तर महाप्रसाद हा घ्यायला पाहिजे, तर चला म्हणलं इथला आपण महाप्रसाद घेऊया. तर इथला आम्ही महाप्रसाद पहिला बोल पण. खोलूया ना हात ठेवायला. नाही बॉटल ठेवायला पण. अबे काय आहे थांब. हे काय आहे? खोटी किती बोलतात माहिती. खुशी काय मग माहिती आहे तुम्हाला. आत्ताच खोललं काय ना खोटं बोलतात नुसती. आणि हे दोन माकडं, हे दोघी माकडं तिथं जेल मध्ये बसून मोबाईल बघत बसले. वाव. पण हिचा काय जात आहे. हिचा जातो की इजल कुकडी आहे. मैत्रीण आहे बहीण. चकनी बहीण. चकनी हा हे दादा हा हे पादा. हॅलो पादा. हॅलो दादा. हॅलो पादा. हॅलो मैदा. हॅलो मैदा. मैदा हॅलो कैदा. कैदा बोलली आता सांगते तुला. हॅलो मैदा. बैदुबा मारतीये. 4K मध्ये कॉट झाला सगळा. आता मम्मीला वाजून दाखव. हॅलो गाईस. पेरू कोण खाणार आहे. आपण खायला. थांबा. तर आम्ही आता एकत्र सगळे जाणार आहोत. कुठं आता थेऊरला. थेऊरच्या चिंतामणीला जाणार आहोत आम्ही. जयती आणि ही शिट. आता आम्ही खातोय. आता आम्ही पेरू खात आहोत. आणि आम्ही आता बसलो आहोत कशात. आम्ही कशात बसलो. आपण बसलो फॉर्च्युनर मध्ये. आणि काय आम्ही पाठी बसलो प्रायव्हेट सीट. चिडवायचं नाही. चिडवल लॅक पुढे येणार तुम्ही.